त्यावेळेला, कारण जसं मृणालजींनी सांगितलं त्यांचा आक्षेप नेमका काय आहे. कारण एका बाजूला तुम्ही जनगणना करताय, मग त्यावेळेला सुवर्ण संधी होती जात गणनेची, ती सरकारला नकोय का? आणि गणेशजी, जात गणनेमध्ये एखाद्या जातीची नोंद जर चुकीची झाली तर मग त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे गणेशजी? विशालजी, मी तुम्हाला पुन्हा या जे आता जे अभिजित जे वगैरे सांगतायत ना, आता जे लोक पद्धतीने ओबीसीच्या जातगणनेची मागणी करतायत, खरं म्हणजे की 2011ला जे ढोले पाटलांनी आता सांगितलं की 2011ला जनगणना झाली आणि ज्या चुकीच्या पद्धतीनं, खरं म्हणजे खूप वर्षापासूनची स्वतंत्रपणे जाती जनगणना व्हावी अशा अनेक संघटनांची मागणी होती. पण 1952च्या नंतर मी सांगितलं ना की तुम्हाला की अशा पद्धतीची मागणी असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः जेव्हा माननीय आपले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे खासदार होते तेव्हा त्यांनी लोकसभेमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे याचा आग्रह धरला होता आणि त्या पद्धतीचं आपलं मत मांडलेलं होतं. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच लोकांनी स्वतंत्र जातनिहाय गणनेची खरं म्हणजे मागणी केली आणि भारतीय जनता पार्टीच्याच सरकारनं ती मागणी मान्य केलेली आहे. खरं तर काँग्रेसच्या काळात सुद्धा म्हणजे ओबीसीच्या जातगणनेची मागणी होत होती, त्यांनी त्यावेळेस केली नाही आणि त्यामुळं 2011च्या जनगणनेमध्ये जे घोळ झाला, आता ढोले पाटलांनी सांगितल्याप्रमाणे लाखाच्या पेक्षा आधी म्हणजे 2-3 लाख या जाती लिहिल्या गेल्या. त्याच्यामुळं जी जातनिहाय जनगणना स्पष्टपणे व्हायला पाहिजे ती झाली नाही, तो गोंधळ झाला. आणि म्हणून आता सगळे जनतेची भावना लक्षात घेऊन, सगळ्या संघटनांच्या भावना लक्षात घेऊन या सरकारनं हा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं जातीनिहाय गणना ज्याच्यासाठी आपल्याला करायचं जो उद्देश आहे त्या उद्देशासाठीच ही जातीनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने घेतलेला आहे. पण यांना हे जे विरोधक आहेत त्यांना केवळ या गोष्टीचं राजकारण करायचे. मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत नाही, यांनी सांगितलं की ओबीसीचं मंत्रालय पाहिजे. आतापर्यंत या सरकारकडे अनेक वेळेला ओबीसीच्या म्हणजे हितासाठी ओबीसीच्या आता ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं ओबीसीच्या जनगणनेचा विषय तर ओबीसीच्या हितासाठी काही स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याचं काँग्रेसच्या काळात कधी त्यांना विचार आला का? पण माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा ओबीसीचा स्वतंत्र आयोग स्थापन करण्यासाठी घटना दुरुस्ती केली आणि ओबीसीसाठी स्वतंत्र मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला. त्याचा हेतू हाच होता की या ओबीसीच्या वरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये आणि ओबीसीच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून हा आयोग स्थापन करण्यात आला. पण ह्या ज्या आज जे विरोधक काँग्रेसचे लोक जे आहेत किंवा बाकी विरोधक आहेत ज्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जी दूषणं देतात किंवा त्याच्यावरती आरोप करतात ते अत्यंत खोटे, चुकीचे, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण आणि संपूर्णपणे हे राजकीय स्वरूपाचे सगळे आरोप आहेत. या सरकारला प्रामाणिकपणे ओबीसीची जनगणना करायची आहे आणि म्हणूनच सरकारनं तो निर्णय घेतलेला आहे आणि सरकार जातनिहाय जनगणना हे प्रामाणिकपणे आणि स्वच्छ अशा पद्धतीने. गणेशजी, मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की सरकारला हे सगळं करायचंय, विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय केलं याचाही प्रश्न उपस्थित केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.